जय शिवराय मित्रांनो राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी आणण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे येत नाहीत, त्यांची केवायसी करता येत नाही. याचबरोबर या कर्जमाफीमध्ये पात्र झालेले बरेच सारे शेतकरी मयत आहेत आणि अशा मयत कर्जदार शेतकऱ्यांची केवायसी कशी करायची, त्यांना कर्जमाफीचा लाभ कसा द्यायचा, याचबरोबर ज्यांच्या बोटाचे ठसे येत नाहीत किंवा ज्यांची केवायसी करणं शक्य नाही अशा नागरिकांची केवायसी कशी करायची याच्या संदर्भातील जी.आर. हा सहकार विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे. याच्याच माध्यमातून आज आपण या दोन्ही प्रक्रिया कशा पार पाडल्या जाणार आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, मयत कर्जदार शेतकऱ्याबद्दल यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेली होती, परंतु बऱ्याच साऱ्या बँकेच्या माध्यमातून मयत कर्जदाराचे जे वारस आहेत त्यांची कागदपत्र घेण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. जी.आर. आलेला नाही असं सांगितलं जात होतं आणि अखेर आता हा जी.आर. काढण्यात आल्यामुळे त्याच पद्धतीनं मयत कर्जदाराचे जे काही वारस असतील त्यांची कागदपत्र घेतली आणि वारसाची नोंद केली जाईल. मग आता हे किती वारस लावले जातील, वारसाची केवायसी कशी करायची, त्यांना फार्मर आयडी लागणार का, हे सुद्धा या जी.आर.च्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जे कोणी शेतकरी मयत झालेले असतील या मयत शेतकऱ्यांची बँकेच्या प्रचलित धोरणानुसार वारसाची अधिकृत नोंद घ्यावी लागणार. म्हणजे त्याच्यासाठीचा जो काही वारसाचा ठराव असेल, वारसासाठीचा जो काही अर्ज असेल तो अर्ज करून त्या वारसाची नोंद घ्यावी लागणार आहे. ही नोंद घेत असताना त्याची संपूर्ण माहिती, जे काही वारस असतील त्या वारसांची माहिती याच्यामध्ये पूर्णपणे घ्यायची आहे. वारसाचं आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त 6 वारसाची नोंद याच्यासोबत केली जाऊ शकते. प्रत्येक वारसाचा आधार या ठिकाणी द्यावा लागणार आहे. जर समजा त्या कर्ज खात्याला एकच वारस असेल तर त्या वारसासाठीचं जो काही एक शपथपत्र असेल, जो काही एक कन्सेंट असेल इतर वारसांचं, ते त्या ठिकाणी जोडावं लागेल आणि त्या वारसाच्या आधारानुसार त्या मयत कर्जदार शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार आहे. आता याच्यामध्ये जे काही वारस असतील त्या वारसांचा फार्मर आयडी असणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे फार्मर आयडीच्या आधारेच पुढे त्या वारसाची केवायसी केली जाणार आहे. आता याच्यामध्ये एकापेक्षा जास्त जर वारस असतील तर 6 वारसाची याच्यामध्ये माहिती जोडता येणार आहे. वारसांची संपूर्ण नावं, आधार कार्ड, त्यांची जन्मतारीख, लिंग, वैध मोबाईल नंबर, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये जोडावी लागणार आहे आणि या माहितीच्या आधारे 100% माहितीची जी काही व्हेरिफिकेशन करून पुढे त्या जे काही वारस असेल त्या वारसाची केवायसी केली जाणार आहे. आणि याच्यासाठी जे आवश्यक जी काही फॉर्मॅलिटीज आहे ते आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील एक बँकेचा फॉर्मॅट अर्ज सादर करावा लागेल बँकेकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला वारसांची माहिती द्यावी लागेल. वारस जर एकच असेल तर त्याच्यासाठी वारसाचा ठराव द्यावा लागेल. सर्वच वारस असतील तर त्या वारसांची नावं लिहून त्या वारसांच्या संदर्भातील एक ठराव द्यावा लागेल. याच्या संदर्भातील अर्जाचा नमुना आपण यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि अशा या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला ही केवायसी करता येणार आहे. आता याच्यामध्ये माहिती सबमिट केल्यानंतर जर वारसदार इन्कम टॅक्स पेई असेल किंवा शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत असेल, निवृत्ती वेतनधारक असेल, तर अशा वारसदाराला या ठिकाणी या योजनेच्या लाभासाठी अपात्र केलं जाणार. म्हणजे ज्या पद्धतीनं इन्कम टॅक्स पेई वगैरे योजनेच्या लाभासाठी अपात्र आहे, त्याचप्रमाणे वारस सुद्धा जर या कॅटेगरीमध्ये असेल तर ते कर्ज खातं अपात्र केलं जाणार आहे. आता याच्यामध्ये दुसरं एक महत्वाचं आहे ते म्हणजे वयस्कर शेतकरी किंवा इतर काही कारणास्तव अंगठ्याचे वगैरे ठसे नाही येणं असे शेतकरी, अशा शेतकऱ्यांच्या प्रक्रिया सुद्धा आपण यापूर्वी सांगितलं होतं की तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा सहाय्यक उपनिबंधक कार्यालयामध्ये, सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये आपल्याला एक अर्ज द्यायचा असतो किंवा केवायसी करत असताना तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा याच्यासाठीची प्रक्रिया पार पाडायची. याच्यासाठीच्या देण्यात आलेल्या जी.आर. नुसार जे कर्जदार आहेत त्या कर्जदाराला बोटाचे ठसे 3 वेळा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर अनेबल टू ऑथेंटिकेट म्हणजे व्हेरिफिकेशन करणं शक्य झालं नाही असा 3 वेळेस एरर आल्यानंतर केंद्र चालक काय करणार आहे, त्या केंद्र चालकाच्या माध्यमातून प्रमाणीकरण शक्य नाही अर्थात केवायसी नॉट पॉसिबल जे काही ऑप्शन आहे अनेबल टू ऑथेंटिकेट त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. केंद्र चालकांना स्वतःच्या बोटाचे ठसे देऊन आपलं स्वतःचं प्रमाणीकरण करायचे आणि ही जी काही तक्रार आहे ही तक्रार ऑनलाईन जी काही तालुकास्तरीय समिती आहे त्या समितीकडे वर्ग केली जाणार. म्हणजे ज्यावेळेस आपले सरकार सेवा केंद्रावरती बोटाचे ठसे येत नाहीत म्हणून आपले सरकार सेवा केंद्र चालक ज्यावेळेस त्याची केवायसी करेल त्यावेळेस ती जी काही केस असेल, ते जे काही कर्ज खातं असेल ते कर्ज खातं ऑटोमॅटिक तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे जाणार आहे. याच्यानंतर तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला त्याच्या संबंधातील एक विहित नमुन्यातील अर्ज किंवा डायरेक्टली तक्रारी त्या ठिकाणी जाणार आहे. तुमचं त्या यादीमध्ये नाव येणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याने आपली ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 अशा प्रकारची कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयामध्ये जायचे. संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल, आधार नंबर अचूक आहे हे स्पष्ट केलं जाईल आणि हे सर्व केल्यानंतर ती तक्रार मान्य केली जाणार आहे
आणि तक्रार मान्य केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कर्जमुक्तीचा लाभाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाणार आहे. म्हणजे ते व्हेरिफिकेशन तहसीलदारच्या माध्यमातून पूर्ण झालं असा रिपोर्ट दिल्यानंतर ताबडतोब त्या कर्ज खात्यामध्ये पुढे कर्जमाफीची रक्कम अदा केली जाणार. अशा प्रकारच्या दोन महत्वाच्या अशा एसओपी एक तर वयस्कर शेतकऱ्यांसाठीची आणि एक तर मयत कर्जदार शेतकऱ्यांसाठीची आणण्यात आलेली आहे. या दोन्हीसाठी लागणारे अर्जाचे नमुने वारसाचे ठराव यापूर्वी आपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ते तुम्हाला आवश्यक असतील तर नक्की कमेंट करा. आणि या पद्धतीने आपले मयत जर कर्जदार खाते असेल तर त्याची प्रक्रिया, जर वयोवृद्ध शेतकरी अंगठाचे ठसे लागत नसतील तर त्याची प्रक्रिया पार पाडून घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.